तर राम राम मित्रांनो, मी तुमचा पोपटराव आज आलो होतो रोयलगड फाट्यावरती. तिथे भेटले आमचे मित्र पवार. त्यांना म्हटलं खाता का हो गवार? ते म्हणे आय एम नॉट इटिंग गवार. मग तिथून थोडं पुढं सरकलो तर तिथं आमचे मित्र दिनेश थोरे हे भेटले. त्यांच्या दुकानाचं नाव आहे समर्थ एजन्सी. शेतीसाठी सर्व आवश्यक वस्तू त्यांच्या दुकानामध्ये भेटतात. त्यानंतर आमचे मित्र रमेश जावळे ह्या आम्हाला भेटले. म्हणे चला आपण शेतातून येऊ. म्हणलं चला बाबा, आम्ही रिकाम टेकडीचे. मग आम्ही फायनली त्यांच्या शेताकडे निघलो आणि त्यांच्या शेतामध्ये जाऊन थांबलो बरं का. आणि त्यांचा एक प्रॉब्लेम आहे. काय झालं माहिती आहे का, उंदरांनी कापसाचे बोळे त्यांच्या पाईपलाईनमध्ये घेऊन गेले. मग पाईपलाईन आहे ना थोडी ब्लॉक झाली. मित्रांनो, तुम्ही सुद्धा पाईपलाईनला झाकण लावून ठेवायचं. मग आम्ही ॲक्शन मोडमध्ये पुढे निघालो. आपण ॲक्शनमध्ये परशापेक्षा कमी नाही. फायनल ॲक्शन भरपूर झाली. चला पटापटा पुढे निघून जाऊया. मग त्यांची जेवरी बघा मित्रांनो किती भारी आलेली. पण प्रॉब्लेम काय माहिती आहे का, महावितरणवाल्यांनी त्यांच्या शेतामध्ये लांबा असा खूप मोठा खांबा उभा करून ठेवलेला आहे. आणि बाजरीला पाहताच रमेश जावळे हे त्यांच्या स्वतःच्या बाजरीचे फोटो काढू लागले. विहिरीमध्ये पाणी, गहू आणि बाजरी काढून भरपूर उरलेलं आहे. ते म्हणे या खुशीमध्ये डान्स होऊन जाऊ द्या पोपटराव. मग काय फायनली मी डान्स करायला लागलो. आपला डान्स कोणाला आवडला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. मग फायनली हे बघा, बाजरी खूप अशी सुंदर आलेली आहे मित्रांनो. मग रमेश जावळे म्हणे चला आता झाकणं लावले घरी निघूया. मग फायनली आम्ही घराकडे निघालो. आणि घराकडे निघण्यासाठी ना रमेश जावळे झिरो खूप भारी मारतात गाडीचा, पण त्यांनी आज मारला नाही. जाऊ द्या म्हणे, आज पोपटा जास्त उडन. बाय बाय मित्र.